नमस्कार. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज रक्षाबंधनानिमित्त ना काही गोष्टी खूप तशा आठवणी आहेत, पण त्यातल्या 2 आठवणी सकाळपासून ना इतक्या प्रकर्षाने आठवत आहेत मला सारखं, म्हणजे डोळे उघडल्यापासून तेच सुरू आहे. तर त्या तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे. तर मला 2 भाऊ आहेत, एक मोठा, एक छोटा. आता सध्या आम्ही जगाच्या 3 वेगळ्या कोपऱ्यावरती आहोत. मोठा भाऊ जर्मनीत असतो, लहान भाऊ माझा भारतात आहे आणि मी इथे अमेरिकेमध्ये. तर माझ्या मोठ्या भावाबद्दलची एक आठवण. लहानपणी म्हणजे मी अगदी काहीतरी एक 5-6 वर्षांची वगैरे असेल आणि तो माझ्यापेक्षा एक 3 वर्षांनी मोठा आणि आई बाजारात गेली होती. आम्ही खेळत होतो बाहेर आणि मी त्याच्या मित्रांबरोबरच खेळत होते आणि तो माझ्यावरती लक्ष ठेवत होता. पण झालं असं की काहीतरी एका निमित्ताने माझी बोटं एका दाराच्या फटीत होती आणि त्याच्या मित्रांनी ते दार जोरात ढकललं. माझ्या बोटं अगदी रक्तबंबाळ झाली. ते बघून त्याला एवढा राग आला की ती लहान आहे आणि तुला कळत कसं नाही, म्हणून त्याने त्याच्या मित्राला, अगदी जवळचा मित्र बरं का, एवढा बदडला. बदडला आणि परत नंतर मला जवळ घेऊन बसला. त्या हातावरती निओस्पोरिन म्हणून ती पावडर यायची ना, ती हातावरती लावली आणि आई येईपर्यंत मांडीवर घेऊन बसला होता. असा माझा दादा. आणि आता माझा लहान भाऊ अमित, तर तो माझ्या अंगावरती बऱ्यापैकी तशा आमच्या बऱ्याचशा सवयी, आगाऊपणा वगैरे हे ते सगळं आमचं बऱ्यापैकी सेमच आहे, सिमिलर होत्या गोष्टी भरपूर. तर तो माझ्यापेक्षा एक 3.5-4 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. आणि आम्ही ज्या भागामध्ये राहत होतो तर तिथे ना पालखी यायची. तर आजी आमची मग अशा पालखी वगैरेच्या दर्शनासाठी आम्हाला घेऊन जायची. तो भरमसाठ गर्दी होती तिथे. मग तो माझा हात धरून आपल्याला येतोय, मी आजीचा हात धरून, आणि जसंही आम्ही त्या पालखीच्या जवळ गेलो, इतकी लोकांची गर्दी झाली. मला माझ्या लहान भावासाठी, अमितसाठी एवढी काळजी वाटत होती की त्याला कोणीतरी घेऊन जाईल, त्याच्या पायावर पाय पडेल ते किंवा त्याला काहीतरी होईल म्हणून. मी त्याला असा पकडला जोरात आणि त्या पालखीच्या खाली जाऊन बसले होते, कारण मला हे माहीत होतं की पालखीच्या खाली कोणाचे पाय येणार नाहीत म्हणून. आणि मग आजी पाया पडून ते दर्शन वगैरे घेऊन दूर जाऊन थांबली. ती शोधत होती आम्हाला. जोपर्यंत ती गर्दी ओसरली नाही, मी तिथून काही हल्लेच नाही. आणि मग परत अमितला उचलला आणि मग आजीकडे जाऊन आम्ही थांबलो आणि मग परत घरी आलो. तर ही अशी एक आठवण, म्हणजे मोठी बहीण म्हणून मी त्याचं प्रोटेक्शन केलेलं आणि मोठा भाऊ दादा म्हणून त्यांनी माझं प्रोटेक्शन केलेलं. तर एक छोटीशी आठवण तुमच्याबरोबर शेअर करते. तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतील, तशा भरपूर असतात. एखादी माझ्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा कमेंटच्या स्वरूपात. हॅपी रक्षाबंधन.